सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एका मागोमाग एक धक्के बसतच आहेत। त्यातच आता भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आजच्या शिवसंकल्प मेळाव्यात हे सर्व नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे। त्यातच आता भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ आणि मराठी जनता या चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। राजू शिंदे यांना भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी फोन केला होता। या फोनवर राजू शिंदे यांनी त्यांची चौकशी केली। त्यावेळी त्यांनी कुठे आहे अशी विचारपूस केली। त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी मी उद्या येतोय, आपण जरा भेटू, मला काही गोष्टी कानावर आल्या आहेत, मी आल्यावर त्यावर बोलतो असे आदेश फोनवरून दिले। त्यावर राजू शिंदे यांनी आता त्यांना प्रत्युत्तर दिले, भाऊ आता निर्णय झालाय आणि त्या गोष्टीला उशीरही झालाय। आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे भाऊ, आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलाय। मी जरी थांबलो तरी बाकीचे थांबणार नाहीत। इतक्या दिवसापासून हे सर्व सुरू आहे असं राजू शिंदे यांनी सांगितलं। त्यावर हरिभाऊ बागडे यांनी मी येतोय, आपण आल्यावर या विषयावर बोलू असं म्हटलं। राजू शिंदेंनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा त्यांचा निर्णय पक्का असल्याचं सांगितलं। हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि रावसाहेब दानवे यांचाही फोन आला होता। मला अनेकांचे फोन आले आहेत, पण आता या गोष्टीला उशीर झालाय। ही माझी एकट्याचीच नव्हे तर सर्वच कार्यकर्त्यांची भावना आहे असं राजू शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। छत्रपती संभाजीनगर मधील माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह ते 8 नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। भाजप सोडत असल्याच्या वृत्ताला राजू शिंदे यांनी आता दुजोरा दिलेला आहे। 5 ते 6 नगरसेवक सोबत घेऊन आम्ही भाजप सोडत आहोत। भाजपमध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झालेली आहे। त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत असं शिंदे यांनी सांगितलं। मी महापौर शहराध्यक्ष होऊ शकलो असतो, पण झालो नाही, याचा विचार भाजपने करावा। रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा प्रवेश होणार आहे। इतर नगरसेवकांची ही नावे आम्ही आत्ता सांगणार नाही, कारण त्यांच्यावर दबाव येईल असंही राजू शिंदे यावेळी बोलताना म्हणाले। पण मराठी जनता, आपल्या या चॅनलच्या हाती ते 8 भाजपच्या त्या शिलेदारांची नावे आहेत आणि हे माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला आता मोठा धक्का बसणार आहे आणि ही आहेत राजू शिंदेसह ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची नावे। राजू शिंदे माजी महापौर भाजप, गोकुळ मलके नगरसेवक भाजप, प्रल्हाद निमगावकर नगरसेवक भाजप, अक्रम पटेल नगरसेवक राष्ट्रवादी, प्रकाश गायकवाड नगरसेवक अपक्ष, रूपचंद वाघमारे नगरसेवक अपक्ष, सय्यद कलीम जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट, सतीश पाटील पंचायत समिती सदस्य भाजप, संभाजी चौधरी ग्रामपंचायत सदस्य भाजप, वसंत प्रधान भाजप जिल्हा उपाध्यक्ष, माया पाटील ग्रामपंचायत सदस्य, शंकर म्हात्रे भाजप मंडळ अध्यक्ष, कैलास वाणी, प्रवीण कुलकर्णी, अभिजित पवार तालुका अध्यक्ष भाजप, मयूर चोरडिया, सौरभ शिंदे आणि आकाश पवार हे भाजपचे शिलेदार आहेत, जे भाजपा सोडून आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या मराठी जनता या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।